सांगलीच्या शिराळ्यातील आश्रमशाळेचा बिरजू झाला IAS। राजस्थानमधून सांगलीच्या शिराळ्यात मजुरीसाठी आलेलं कुटुंब भाषेची अडचण तरीही यश मिळवले। आपल्या अपयशाचं खापर अनेक जण नशिबावर फोडतात, मात्र जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर खडतर परिस्थितीवर सुद्धा मात करून काही जण समाजात आपला वेगळा ठसा उमटवतात। 1ली ते 10वी पर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण शिराळा येथील सद्गुरू आश्रमशाळेत घेऊन नुकताच IAS झालेला बिरजू गोपाल चौधरी यांनी हे सिद्ध करून दाखवले। अभ्यासापासून दूर पळणारे विद्यार्थी अनेक कारणं सांगतात, पण हेच कारण कोणासाठी तरी यशाचं दार उघडतं। याची प्रचिती बिरजू गोपाल चौधरी यांच्या आभाळा एवढ्या यशाने येते। 2023-24 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून देशात 187व्या रँकने उत्तीर्ण झालेला बिरजू चौधरी हा एका मजुराचा मुलगा। पोटाची खळगी भरण्यासाठी बिरजूचं कुटुंब राजस्थानमधील कोटा येथून शिराळ्यात आलं। 10x10च्या भाड्याच्या खोलीत राहून आई चंदा मजुरी तर वडील गोपाळ हे मार्बल तसंच फरशी बसवण्याचं काम करायचे। मिळणाऱ्या तुटपुंजा मजुरीतून कसंबसं घर चालवायचे। पोराच्या शिक्षणाचा खर्च पेलणार नाही हे माहीत असल्यामुळे गोपाल चौधरी यांनी बिरजूला शिराळा येथील सद्गुरू आश्रमशाळेत पहिली दाखल केलं। बिरजू चुणचुणीत आणि हुशार आहे हे शिक्षकाने लगेच जाणलं। तो दुसऱ्या राज्यातील आहे, परिस्थितीमुळे त्याचं शिक्षण अधुरं राहणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली। वेळप्रसंगी त्याला आर्थिक मदत केली, त्यामुळे आश्रमशाळेचे ऋण महत्त्वपूर्ण आहे। आपल्या यशामध्ये सद्गुरू आश्रमशाळेचं तसंच सर्व शिक्षकांचं मोठं योगदान आहे। शाळेचं ऋण मी कधीही विसरू शकत नाही। शाळेतच माझा पाया भक्कम झाला आणि मला योग्य दिशा मिळाली, अशा भावना बिरजू गोपाळ चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले। नमस्कार, मी बिरजू गोपाल चौधरी संघ लोकसेवा आयोग म्हणजे UPSCच्या 2023-24 मध्ये आयोजित सिव्हिल सेवा परीक्षामध्ये ऑल इंडिया रँक 187 मिळवली आहे। जेव्हा तुम्ही देशातील सर्वात खडतर परीक्षा एवढ्या चांगल्या रँकने उत्तीर्ण करता, त्यावेळी असल्या यशाचे श्रेय केवळ स्वतःच्या प्रयत्नाला देऊन चालेल नाही। खरं सांगायचं झालं तर एवढ्या मोठ्या यशामध्ये अनेक जण हकदार असतात आणि माझ्या जीवनामध्ये माझ्या आई वडिलांचं तर योगदान आहेच आहे, पण त्यांच्यासोबतच सद्गुरू माध्यमिक आश्रमशाळा शिराळा आणि संस्थेचे शिक्षक यांनी माझ्या करिअरला, माझ्या आयुष्याला एक नवीन दिशा प्रदान केली। माझे वडील शिराळ्यामध्ये फरशी बसवण्याचे काम करायचे आणि त्यामुळे 2006 ते 2016 पर्यंत माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ते शिराळ्यामध्येच झाले आणि मी सद्गुरू माध्यमिक आश्रमशाळा शिराळा येथे इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण प्राप्त केले आणि प्राथमिकमध्ये असताना श्री विलास निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले। त्यांनी मला माझी प्रतिभा ओळखली। सुरुवातीमध्ये मला मराठी शिकायला थोडा वेळ लागला, परंतु मराठी बोलणारे शिक्षक आणि मराठी बोलणारे मित्र यांच्या सानिध्यात होतो, त्यामुळे लवकरच ही भाषा पण मी शिकू शकलो। आणि 4थीमध्ये असताना श्री विलास निकम सर यांनी मला स्कॉलरशिप एक्झामसाठी तयार केला। त्यांचे खूप प्रयत्न होते, त्यांनी मला जे काही आवश्यक होते ते सर्व प्रदान केले आणि त्यांचे प्रयत्न होते, माझे प्रयत्न होते, पण स्कॉलरशिप मिळाली नाही। 4 ते 5 मार्क्स कमी पडले, पण 4थीच्या या स्कॉलरशिप एक्झामने मला खूप शिकवले आणि माझ्यामध्ये एक नवा आत्मविश्वास भरला। माझ्या या आभाळा एवढ्या यशामध्ये खरं सांगायचं झालं तर माझ्या शाळेचं आणि शाळेच्या शिक्षकांचं खूप योगदान आहे। त्यांच्याप्रती जी माझी कृतज्ञता आहे मी मोजक्या शब्दात व्यक्त करू शकत नाही। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।